चांदोबा महाभारत 5वा भाग. दुर्योधनादिकांचा जन्म. तेव्हा सत्यवतीने संकोचत आपण नाव चालवत असतानाच्या दिवसांत पराशर महर्षीमुळे कृष्णद्वैपायनाला जन्म दिल्याची हकीकत सांगितली आणि म्हणाली, तो माझा मुलगा आहे, थोर तपस्वी आहे, वेदांचे विभाजन केले आहे, त्याच्याद्वारे भरतवंश टिकवून ठेवूया. भीष्मांनी याला संमती दिली. सत्यवतीने स्मरण करताच कृष्णद्वैपायन नावाचे व्यास आले आणि विचारले, आई, तू माझी आठवण का केलीस? सत्यवतीने त्यांना आपला उद्देश सांगितला. व्यास संमत झाले. त्यानंतर सत्यवतीने अंबिकेला त्या रात्री नीट नटून निजण्यास सांगितले आणि तिच्याकडे तिचा दीर येईल असे सांगून त्याच्याकडून संतान प्राप्त करून वंश टिकवण्यास सांगितले. दीर म्हणजे भीष्मच असावेत असे अंबिकेला वाटले. परंतु त्या रात्री तिच्या कक्षात व्यास आले. व्यासांची दाढी, काळे रूप आणि लाल डोळे पाहून अंबिका घाबरली आणि तिने आपले डोळे घट मिटून घेतले. तिने व्यासांना त्यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. तिने डोळे मिटून घेण्याच्या दोषापोटी तिला जन्मलेला धृतराष्ट्र जन्मजात अंध झाला. हे पाहून सत्यवती हताश झाली आणि तिने पुन्हा व्यासांचे स्मरण केले. यावेळी तिने अंबालिकेला सांगितले, या रात्री तुझ्याकडे एक मुनी येतील, त्यांच्याद्वारे एका उत्तम मुलाला जन्म देऊन वंश टिकवून ठेव. त्या रात्री अंबालिकेने व्यासांचे रूप पाहिले. तिने डोळे मिटले नाहीत, पण ती भीतीने पांढरी फटक पडली. त्याचा परिणाम म्हणून पांढऱ्या शरीराचा पांडू जन्मला. सत्यवतीचे समाधान झाले नाही. तिने पुन्हा एकदा अंबिकेला सावध करत सांगितले, यावेळी तरी मुनींना साजेसा मुलगा प्राप्त कर. परंतु व्यासांचे नाव काढताच तिला कापरं भरू लागलं. म्हणून तिने त्या रात्री आपल्या दासीला आपल्या जागी शयनकक्षात पाठवले. त्या दासीला व्यासांपासून विदुर जन्मला. या प्रकारे जन्मलेले धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर मोठे होऊ लागले. तेव्हा भीष्मांनी राज्याचा भार उचलला आणि देश समृद्ध राहील व प्रजा सुख शांतीत राहील अशा पद्धतीने राज्यकारभार केला. भीष्मांनी त्यांना क्षत्रियांना साजेसे शिक्षण, वेद, वेदांग आणि नीतिशास्त्र शिकवले. त्यांच्यामध्ये धृतराष्ट्र अत्यंत बलशाली, पांडू धनुर्विद्येत प्रवीण आणि विदुर धर्मनिष्ठ होते. काळाच्या ओघात भीष्मांना त्या तिघांपैकी एकाचा राज्याभिषेक करणे प्राप्त झाले. धृतराष्ट्र जन्मजात अंध होता आणि विदुर दासीपुत्र होता. त्यामुळे त्या दोघांना सोडून पांडूचा राज्याभिषेक केला. मुलांचे लग्नाचे वय झाले. त्यांच्यासाठी योग्य कन्या कुठे आहेत असा भीष्मांनी विचार केला. गांधारचा राजा सुबल याला गांधारी नावाची मुलगी होती. तिला शिवजींकडून 100 मुले होण्याचा वर मिळाल्याचे समजले. भीष्मांनी काही ब्राह्मणांना सुबलाकडे पाठवून गांधारीचे लग्न धृतराष्ट्राशी लावण्याची विनंती केली. धृतराष्ट्र अंध आहे हे माहीत असूनही त्याचा वंश मोठा आहे हे विचारात घेऊन सुबल मान्य झाला. आपला होणारा पती अंध असल्याचे समजताच गांधारीने आपल्या डोळ्यांना पट्टी बांधून घेतली आणि स्वतः सुद्धा अंध बनून राहण्याचा निश्चय केला. तिचा भाऊ शकुनी तिला हस्तिनापुराला घेऊन आला आणि विवाह लावून दिला. त्यानंतर शकुनी भीष्मांकडून मिळालेला सर्व सत्कार स्वीकारून गांधारीला हस्तिनापुरात सोडून स्वतःच्या देशात परत गेला. आता पांडुराजाचा विवाह होणे बाकी होते. भीष्मांना कुंती नावाच्या यादव कन्येबद्दल समजले. यादव प्रमुखांपैकी एक शूर नावाचे व्यक्ती वसुदेवाचे वडील होते. त्यांना पृथा नावाची मुलगी होती. शूराची आत्याचा मुलगा कुंतीभोज याला मुले नसल्यामुळे त्याने या पृथाला आपली मुलगी म्हणून दत्तक घेतले होते. कुंतीभोजाच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्या सर्व पाहुण्यांचा पृथा आदरातिथ्य करत राहत असे. तसेच एकदा दुर्वास आले आणि तिने केलेल्या आदरातिथ्याने प्रसन्न होऊन तिला एक मंत्र सांगितला आणि म्हणाले, मुली, या मंत्राचा जप केलास तर तू ज्या देवाचे स्मरण करशील तो देव येऊन तुला एक महान मुलगा प्रदान करेल. मुनींचे बोलणे खरे आहे की नाही हे पाहण्यासाठी त्या कुंतीने एक दिवस सूर्याला मनात ठेवून मंत्राचा जप केला. लगेच सूर्य तिच्यासमोर प्रकट झाले. तिने मुलाची मागणी केली नव्हती, तरीही सूर्यामुळे गरोदर राहणे टाळता आले नाही. योग्य वेळी तिला कवच, कुंडल असलेला मुलगा झाला. काय करावे हे न समजल्याने तिने त्याला एका पेटीत ठेवले आणि ती पेटी एका तराफ्याला बांधून नदीच्या प्रवाहात सोडून दिली. ती एका सुताला सापडली. सुताने त्या पेटीत लहान सूर्यासारखा बालक असल्याचे पाहिले आणि तो मुलगा आपली पत्नी राधा हिला दिला. तिने त्या मुलाला वाढवले. तोच कर्ण होय. हे झाल्यानंतर कुंतीभोजाने आपल्या मुलीसाठी स्वयंवर आयोजित केले. तिथे पांडू सुद्धा गेला. कुरुवंशात जन्मलेल्या आणि अत्यंत देखण्या व वैभवशाली दिसणाऱ्या पांडूच्या गळ्यात कुंतीने वरमाला घातली. कुंतीभोजाने त्या दोघांचे थाटात लग्न लावून दिले आणि अमाप भेटीगाठींसह हस्तिनापुराला पाठवले. कुंतीसाठी एक खास अंतःपूर बनवले गेले. तिथे कुंती आणि पांडू सर्व सुखांचा उपभोग घेऊ लागले. भीष्मांनी पांडूचा आणखी एक विवाह करण्याचा निश्चय केला. मद्रराज शल्याला एक बहीण होती. भीष्म मोठ्या लवाजम्याचा शल्याच्या राजधानीकडे निघाले. शल्याने भीष्मांचे स्वागत केले, त्यांना आत नेले आणि येण्याचे प्रयोजन विचारले. तुझी बहीण माद्रीचे लग्न आमचा पांडुराज याच्याशी लावून दे असे भीष्म म्हणाले. त्यापेक्षा मोठे मला काय हवे, परंतु कन्याशुल्क घेणे ही आमची वंशपरंपरा आहे. कन्याशुल्क देऊन माझ्या बहिणीला घेऊन जा आणि आपल्या जावयाशी विवाह करा असे शल्य म्हणाला. वंशाचार पाळणे भाग असल्याने भीष्मांनी मद्रराजाला सुवर्ण, रत्नजडित अलंकार आणि वस्त्र, वाहने भरपूर दिली. माद्रीला हस्तिनापुरात आणले आणि एका शुभ मुहूर्तावर पांडुराजाशी तिचे लग्न लावून दिले. पांडुराज आपल्या दोन्ही पत्नींचा सुखाने काळ घालवू लागला. पत्नींसोबत 1 महिना सुखाने घालवल्यानंतर पांडुराजाला दिग्विजय करण्याची इच्छा झाली.
त्याने चतुरंग सैन्य जमवले, प्रयाण भेरी वाजवली, भीष्म आदी थोरांना आणि ब्राह्मणांना नमन करून सर्वप्रथम दशार्ण देश जिंकले. त्यानंतर मगध देशावर स्वारी करून मगध राजाला मारले. मगध, काशी, पुंड्र आदी देश जिंकून अमाप भेटवस्तू आणि कर स्वीकारून पांडुराज हस्तिनापुराला परतला. भीष्म आदी थोरांनी पांडूचे स्वागत केले आणि मोठा सन्मान केला. पांडुराजाने विविध देशांतून मिळवलेली संपत्ती भीष्म, सत्यवती, विदुर आणि आपल्या मातांमध्ये वाटून दिली. सर्वजण आनंदी झाले. त्याच धनाने धृतराष्ट्राने अनेक अश्वमेध यज्ञ केले. त्यानंतर पांडुराज आपल्या दोन्ही पत्नींना सोबत घेऊन विहार करण्यासाठी हिमालयाजवळील अरण्यात गेला. तिथे तो खूप काळ राहिला. त्याला आवश्यक असणाऱ्या वस्तू धृतराष्ट्र पाठवत राहिला. तिकडे हस्तिनापुरात भीष्मांनी विदुराचा विवाह देवक नावाच्या राजाच्या कन्येसोबत लावून दिला. एक दिवस धृतराष्ट्राच्या घरी व्यास खूप भुकेलेले आले. गांधारीने त्यांची सर्व सेवा केली आणि त्यांना प्रसन्न केले. व्यासांनी तिला एखादावर मागण्यास सांगितले. गांधारीने आपल्या पतीपेक्षा कमी नसलेले 100 मुले मागितले. त्यानंतर काही काळानंतर गांधारी गरोदर राहिली. तिने 2 वर्षे गर्भधारण केला. या काळातच कुंतीला युधिष्ठिर जन्मल्याची बातमी आली. व्यासांनी वर देऊनही आपल्याला अजून प्रसूती झाली नाही म्हणून दुःखी होऊन गांधारीने आपल्या पतीशी सल्लामसलत न करताच आपल्या गर्भावर जोराने प्रहार केला. त्यामुळे तिचा गर्भपात झाला. 2 वर्षे कष्टाने वागवलेल्या त्या पिंडाचे तुकडे तिने फेकून द्यायचे ठरवले. धृतराष्ट्राला भेटायला आलेल्या व्यासांना ही गोष्ट समजली. हे तू काय करत आहेस? त्यांनी गांधारीला विचारले. गांधारी रडत म्हणाली, तुम्ही मला 100 मुले होण्याचा वर दिलात. मी 2 वर्षे गरोदर राहूनही मुलांना जन्म देऊ शकले नाही. तेवढ्यात पांडुराजाची पत्नी कुंतीला सुंदर मुलगा झाल्याचे समजले. त्या दुःखात मी माझ्या पोटावर स्वतः प्रहार करून गर्भपात करून घेतला. तुमच्या वराचे काय म्हणावे, पण हा गर्भ असा तुकडा झाला आहे. माझा वर कधीही व्यर्थ जात नाही. असे म्हणून व्यासांनी गांधारीच्या गर्भातून पडलेले पिंडाचे तुकडे 100 भागात थंड पाण्याने नीट धुवून घेतले आणि प्रत्येक तुकडा एकेका तुपाच्या कुंडात ठेवू लागले. तेव्हा गांधारी त्यांना म्हणाली, हे 100 तुकडे कदाचित 100 मुले होतील. त्यांच्यासोबत एक मुलगी सुद्धा प्राप्त व्हावी असा अनुग्रह करा. नातवांच्या पुण्यामुळे उत्तम लोक प्राप्त होतात. व्यासांनी तिची इच्छा पूर्ण होवो असा आशीर्वाद दिला. पडलेल्या गर्भाचे 101 तुकडे करून कुंडात ठेवून व्यास निघून गेले. त्यानंतर 1 वर्ष उलटल्यावर एका कुंडापासून पहिला मुलगा जन्मला. तो जन्मताच अनेक अपशकुन दिसले. ते पाहून धृतराष्ट्र घाबरला आणि भीष्म, विदुर, मंत्री आणि पुरोहितांना बोलावून विचारले, आधीच आमच्या वंशात युधिष्ठिर जन्मला आहे ना? आता जन्मलेल्या मुलाला राज्याचा अधिकार असेल का? जरा विचार करून सांगा. त्यावर ते म्हणाले, महाराज, हा जन्मताच अपशकुन दिसत आहेत. हा वंशनाशक आहे. याला सोडून द्या. 100 मुलांमध्ये एक नसेल तर काय झाले? विदुरानेही तेच सांगितले. परंतु पुत्रप्रेमामुळे धृतराष्ट्राने त्यांचे म्हणणे ऐकले नाही. अशा प्रकारे सर्वात आधी दुर्योधन जन्मला. त्यानंतर क्रमाने दुःशासन, दुःस आदी मुले आणि दुःशला नावाची मुलगी जन्मली. गांधारी गरोदर असतानाच्या काळात स्वतःची सेवा करण्यासाठी धृतराष्ट्राने एका वैश्य स्त्रीला जवळ केले होते. दुर्योधनादींच्या जन्माच्या वर्षीच त्या स्त्रीने धृतराष्ट्राला युयुत्सू नावाच्या मुलाला जन्म दिला. धृतराष्ट्राने आपल्या सर्व मुलांना राजोचित विद्या शिकवल्या आणि त्या सर्वांसाठी योग्य कन्या आणून थाटात लग्न सुद्धा लावून दिली. चांदोबा महाभारत 5वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.